लास्ट फ्यू मंथ्सपासनं मी जरा खूपच कमी ॲक्टिव्ह होते आणि एवढ्या 1 वर्षामध्ये असं काही झालंय ना, की मला जेन्युइनली व्हिडिओज YouTubeसाठी लक्ष द्यायला इतकं पॉसिबल नाही झालं. ते आता मी तुम्हाला बसून सांगते. मला इतकी तहान लागली, बोलता-बोलताच तहानायला होतंय आणि हे काम पण करायचंय. हॅलो गाईज. हॅलो. आज परत व्लॉग घेऊन आली आहे. सकाळचा टाईम आहे आणि मी रेडी होते. आज मी तुमच्यासोबत गप्पा मारायला व्हिडिओ बनवतेय. खूप दिवसानंतर काजळ लावतेय. मन करते मला काजळ लावायचं. मन मला कधी कधीच करतं असं, पण काजळ लावल्यावर फ्रेश वाटतं म्हणून काजळ लावते. छान वाटतात ना डोळे असं काजळ लावल्यावर. सारखं मधून मधून चेहऱ्याला मला ऑइल सारखं जाणवतं. टिंट लावते. केस विंचरते. तेरे लिए मंदिर जाऊं, तेरे नाम का दिया जलाऊं. पोनीटेल मला तशी तर खूप आवडते, पण माहीत नाही का मला असं वाटतं की मला ती सूट नाही करत, म्हणून मी पोनीटेल खूप कमी वेळा करते. आणि आज पण ॲज युजल मी केस बांधते आहे माझे, कारण मला घरात इतकं काम पडलं आहे. आणि तुम्हाला खूप दिवस झाले ना मी दाखवलंच नाही आहे, म्हणजे बऱ्याच दिवसांपासून मी तुम्हाला काम करताना दिसली नाही आहे. आज मी तुम्हाला दाखवतेच, जरा माझं काम दाखवते. जरा थांबा तुम्ही. आणि कसा रहाडा माझ्या भोवती असतो ना, तो आज मी तुम्हाला दाखवते की का मला एवढे व्हिडिओज बनवायला जमत नाही आणि बनवले तरी एडिट करणं होत नाही. हा प्रश्न आलाय ना की बऱ्याच दिवसांपासून मी किचनमध्ये काम करताना तुम्हाला दिसली नाही आहे आणि बऱ्याच दिवसांपासून ते व्हिडिओज येत नाही आहे. पहिले आत्ता फोन पडला होता माझ्या हातातनं. म्हणजे पहिले होतं की मी काम करायचे, पण काही गोष्टी असतात की घरात मोठा माणूस कोणी असेल तर ते बाकीच्या गोष्टी सावरून घेतं आणि त्यांच्या भरोशावर आपण गोष्टी सोडून आपली कामं करू शकतो. म्हणजे माझ्या ओन कामासाठी काय असतं ना की एक जे घरातलं काम आहे ते मॅनेज करायला कोणीतरी पाहिजे असतं. आणि पहिले कसं होतं की घरामध्ये जर मोठा माणूस असेल तर बाकीच्या गोष्टी ते बघून घेतात आणि त्यांच्या भरोशावर आपण इझिली राहू शकतोय आणि आपल्याला टेन्शन नसतं. पण आता तसं नाही आहे. आता मी वरती जेव्हापासून शिफ्ट झाली आहे, सगळ्या कामाचा जोर माझ्या अंगावर पडला आहे. हे करू की ते करू की ते करू की हे करू हेच कळत नाही. इतके व्लॉग्स मी शूट करून ठेवले आहे. आता मी तुम्हाला दाखवते ते व्लॉग्स. आणि ते व्लॉग्स आता मी ओपन करून बघते ना, तर काय एडिट करू, काय शूट करू हेच कळत नाही. म्हणजे एवढे सारे व्लॉग्स मी शूट करून ठेवले, पण ते कामाच्या गडबडीमध्ये एडिट करणं राहून गेले आणि माझ्या व्हिडिओची एडिटिंग मीच करते. त्याच्यामुळे ते मी शूट तर करते, पण एडिटच होत नाही. त्याच्यामुळे मी काय केलं की नंतर व्लॉग्स शूट करणंच बंद केलं. कारण की जुनं जे मी शूट करून ठेवलंय तेच एडिट होत नाहीये, तेच लाईव्ह जात नाहीये, तर मी नवीन कुठे शूट करून ठेवू. म्हणून एवढ्यात माझे नवीन घराचे व्लॉग्स मी आलेले नाही आहेत, किचन व्लॉग्स आलेले नाही आहेत. त्याचं रिझनच हे. आणि जर का जुने व्लॉग्स मी शूट करून ठेवले तर मला ते लाईव्ह करायला पाहिजे, नाहीतर माझे एफर्ट्स जे आहेत ते सगळे वेस्ट जाणार. इव्हन खाली पण मी जेव्हा होते तेव्हा पण किचनवाले व्लॉग्स मी शूट करून ठेवले, ते पण अजून लाईव्ह नाही गेले. तर म्हणून मी एवढ्यात त्यांना शूट करणंच बंद केलंय. कारण घरातलं आवरताच मला 1-1.5 होऊन जातो. परत बाहेरचं एखादं काम येतं, मग मी ते करते. मग विराटच्या गोष्टी, मग तो विराट कोचिंगला वगैरे जातो. मग सायंकाळचं परत स्वयंपाकाचं माथ्यावर असतं की आज जेवायला काय बनवायचं. सकाळी बनवून होतं कुठे, नाही तर दुपारी काही ना काहीतरी नाश्ता हवा असतो. परत रात्रीचं पण जेवायला काय बनवायचं याचा मोठा एक प्रश्न असतो. पहिले सासूबाई होत्या तर त्या भाजी वगैरे निवडून ठेवायच्या. इतकी कामं होती की त्या करून ठेवायच्या, तर खूप आधार असायचा. म्हणजे वरवरच्याच गोष्टी आपल्याला कराव्या लागतात जेव्हा आपल्या घरात मोठा माणूस असतं, सासू असते मेन तर.
फक्त मेन गोष्टीच आपल्याला कराव्या लागतात आणि बाकी त्यांच्या अंगावर सोपवलं की आपण थोडं फ्री असतो. पण आता तर भाजीपासून तर सगळ्याच गोष्टी बघाव्या लागतात आणि निवडणं वगैरे वगैरे. शेंगदाणे आणले तर ते भाजूनच ठेवा, तांदूळ निवडून ठेवा, भाज्या आणल्या तर त्या निवडून ठेवा, त्याच्यातच किती किती वेळ जातो. तर मला व्लॉग शूट करणंच होत नाही आहे. तुम्ही म्हणतात ना की डेली व्लॉग्स घेऊन ये, मी खूप डिसाईड करते, म्हणजे खूप ठरवते की आज मी ब्लॉग बनवते, आज मी ब्लॉग बनवते. पण इतकी घाई गडबड असते ना, तर त्या गडबडीमध्ये शूट करणंच राहून जातं. पण आता मी अजून थोडंसं स्वतःला थोडंसं ट्राय करते की अजून किती टाईम देता येईल तुमच्यासाठी, म्हणजे माझ्या कामांमधून अजून मला किती वेळ बाहेर काढता येईल तुमच्याकरता खास. तर मी त्याचा प्रयत्न करेन आणि आय होप तुम्ही मला समजून घ्याल, अंडरस्टँड कराल आणि जुने व्हिडिओज पण येत आहेत ना लेट तर त्याबद्दल पण मी आज तुम्हाला सांगायला जाते. म्हणजे हा तर एक मोठा पॉईंट होता माझा, की मी शिफ्टवरती झाले तर गोष्टी खूप अंगावर पडल्या आहेत. तर त्याच्यातून शूट करायचं की काम करायचं की स्वतःला बघायचं की घराला बघायचं हे पॉसिबल नाही होते आणि त्याच्यात पण काही बरेच असे रिझन्स आहेत, की टायमिंगवर माझे व्लॉग्स येत नाही आणि टायमिंगवर गोष्टी होऊ शकत नाही आहे. त्याच्यामुळे जे व्हायला पाहिजे ते होणं राहून जात आहे, शूट करणं राहून जात आहे, लेटेस्ट गोष्टी येणं राहून जात आहे. तर मग मी आजपासून डिसाईड केलं की मी ट्राय करेन. ट्राय बट डोंट क्राय. या मी तुम्हाला दाखवते. म्हणजे बोलण्यात काही तथ्य नाही आहे. पसारा तर मी दाखवू शकत नाही तुम्हाला आत्ता तरी. पण आता जसं की हे माझं किचन, मी बॅक कॅमेरा करते. तुम्हाला असं वाटतं ना, हे बघा माझं काम. सकाळचे वाजलेत 11:30 आणि पसारा बघा. हे सगळं क्लीन करून मग मला भाजी निवडायची आहे. परत तुम्हाला दाखवते. जस्ट मी कपडे काढून ठेवले, ते धुवायचे आहेत. इकडे काही कपडे पडलेले आहेत आणि हे सगळं आवरल्यानंतर बॉडीमध्ये त्राणच नाही राहत. म्हणजे असं वाटतं की आता मी आराम करते, शांत पडते, टी व्ही बघते, काहीतरी खाते पिते आणि हे सगळं करता करता 3:30 होऊन जातात. कधी कधी 4 पण वाजतात. मग पुन्हा विराट कोचिंगला जातो, तिकडून येतो, मग सायंकाळी परत खाण्याचा विषय, पुन्हा स्वयंपाक, भांडी, या सगळ्या गोष्टी करेपर्यंत मी स्वतःसाठी कसा टाईम काढते हे मलाच माहिती आहे. इतकं बिझी लाईफ होऊन गेलंय ना, मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत आहे. इतकं बिझी, म्हणजे व्हिडिओज मी कसे बनवते मलाच माहिती आहे. त्याच्यामुळे रोज ॲक्टिव्ह राहणं, रोज व्लॉग बनवणं आणि डेली व्लॉग तेच लोकं बनवू शकतात ज्यांच्याकडे घरामध्ये खूप सारे माणसं असतील बाकी गोष्टी बघून घेण्यासाठी किंवा जबाबदाऱ्या कमी असतील, स्वतःलाच बघायचं आहे, एवढ्या तेवढ्या गोष्टी असतील तर ते पॉसिबल होतं. पण एकटीनं सगळं करणं खूप अशक्य होतं आणि ह्या कामामध्ये बऱ्याचदा असं होतं की हे मला हेल्प करतात, यांची मला मदत भरपूर होते. पण एक माणूस किती करणार आहे ना, म्हणजे ते पण मला हेल्प करून करून काय काय हेल्प करू शकतात. त्यांना पण त्यांच्या गोष्टी बघाव्या लागतात, त्यांचं काम करावं लागतं आणि ते विथ हे, म्हणजे दोघं मिळून आम्ही कसं मॅनेज करतोय आम्हालाच माहिती आहे. आणि शूट पण एक वेळी करू ते पण मला पॉसिबल आहे, मी ते करू शकते. म्हणजे मी मल्टी टास्कर आहेच, मी एका वेळी खूप सारे कामं करू शकते. पण एडिटिंग ही अशी गोष्ट आहे ना, त्याला सेपरेटली टाईम द्यावा लागतो आणि एक व्हिडिओ 3-3 तास, 2-2 तास, कधी-कधी तर 4-5 तास निघून जातात, जर तुम्हाला डिटेलिंगमध्ये एडिटिंग करायची असेल. इवन रील्स एडिट करा. ते डेली एडिट करून डेली ॲक्टिव्ह राहणं आणि ते प्रोफाईलवर येणं हे पॉसिबल नाही होते. त्याच्यासाठी मी आता काहीतरी ट्राय करते. मी हे सगळ्यांना तुमच्याशी बसून बोलते. आधी मी काय करते, पहिले किचन ओटा जो आहे तो साफ करते आणि जेवणाचं बघते, कारण माझा बाबू आता येईल. ते सगळं आवरते आणि मग त्याच्यानंतर मग मी बसून तुमच्याशी बोलते. 2 hours later. सगळं शूट केलं असतं मी, पण प्रत्येक वेळी मोबाईल हातात घेऊन काम करणं, बोलणं पॉसिबल नाही होत. त्याच्यामुळे काही गोष्टी मिस होत आहेत. आता मी लिंबू सरबत घेते प्यायला. हे ड्रिंक एनर्जी देतं मला. आले तुम्ही? मला बघ काय भेटतं. का भेटलं बाबू? तेच भेटलं. फिश भेटला? बघू. पीस. माझं बाळ हे असलं काय काय गोळा करून आणतं. काय अट्रॅक्ट होतो काय माहिती तू. कसला पीस आहे आता हा? क्यूट आहे.
हा जो मधला एरिया आहे माझ्या घराचा, इथे बाहेरचा लाईट खूप कमी येतो. हॉलमधले कर्टन्स जर का मी क्लोज केले तर इकडे खूप अंधार पडून जातो. वॉर्म लाईटच आहे इथे. आता 5 मिनटं मी गप्पा मारण्यात वेळ देते. गेल्या काही दिवसांपासून माझे म्हणजे गेल्या 1 वर्षांपासून ऑलमोस्ट तर व्लॉग डेली का नव्हते येत. जर का तुम्ही हाऊसवाईफ असाल तर तुम्ही मला अंडरस्टँड करू शकता, माझं सिच्युएशन अंडरस्टँड करू शकता. तुम्ही जर का रील्स बनवताय, तुम्ही जर का घरातले कामं पण करताय, गोष्टी करताय, तर तुम्हाला एवढं सगळं करणं एकाच वेळी पॉसिबल नाही होत. लास्ट फ्यू मंथ्सपासनं मी जरा खूपच कमी ॲक्टिव्ह होते. Instagramवर जेवढं तेवढं ॲक्टिव्ह होते तर ते जुने पुराणे व्हिडिओज मोबाईलमध्ये पडलेलेच असतात. तर ते उगाच रीचसाठी मी कन्सिस्टन्सी ठेवत होते. आमच्या घरी एक ट्रॅजेडी म्हणजे ह्यांचे जे काका आहेत, सख्खे काका, ते एक्सपायर झाले. पहिले ते आजारी होते आणि मग त्याच्यानंतर त्यांना खूपच जास्ती त्रास व्हायला लागला आणि मग ते गेल्या 1 महिन्यापूर्वी गेले. म्हणजे आता त्यांना जाऊन 1 महिना होतोय आणि त्याच्या आधी पण ते आजारी होते. आता जवळपास 1-1.5 महिना होतोय. त्याच्यामुळे मी पूर्णपणेच बंद केलं होतं आणि मग आता त्यांचा महिना झाल्यानंतर कुठे मी व्हिडिओ आता बनवलेले. गेल्या 1 आठवड्यापासून मी आली आहे YouTubeवर. तर त्याच्या आधी पण माझी आजी आजारी होती खूप आणि मग मी तिकडे जाणं येणं माझं जास्ती वाढलं होतं आजीसाठी आणि तिला पण आता 4-5 महिने होत आहेत जाऊन. तर ते पण दिवस खूप हे होते कारण माझी आजी माझ्या आईसारखी होती. म्हणजे मी लहानपण माझं तिच्याकडे गेलेलं, त्याच्यामुळे जरा जास्त कनेक्ट होते. आणि मेन थिंग तर काय की हे सगळं होत असताना मी व्लॉग शूट करत होते. म्हणजे मला आजीच्या मेमरीज घेऊन ठेवायच्या होत्या. तर बऱ्याचदा मी आजीला कॅप्चर केलेलं आणि नॉर्मल आपण शूट करतो तसं मी करून ठेवलेलं. पण त्या व्हिडिओजच मी एडिट केलेले नाही आहे. नवीन घर होतंय, मी शूट केलंय, काही गोष्टी करायचे, काही राहून जायचं. तर त्या इतक्या साऱ्या क्लिप्स आहेत माझ्याकडे शूट केलेल्या. आता एवढं कन्फ्युजन होतं की कोणत्या क्लिप्स कशा जॉईंट करू कारण सगळं मेसअप झालंय. तर हे मला बोललेलं आहे की मी आता थोडंसं फ्री होतो आणि तुझ्या गोष्टी ज्या आहेत त्या मी त्या सॉर्ट करतो फोल्डर्समध्ये, व्लॉग जे आहे ते. तर मग जर का इथून पुढे पण जुने व्लॉग्स येत आहेत, नवीन तर मी करतेच आहे, पण जुनं पण काही येतं आहे, तर अंडरस्टँड करा की घरामध्ये अशा गोष्टी होत होत्या. त्याच्यामुळे मला व्लॉग्स एडिट करून वेळेवर टाकणं पॉसिबल नाही झालं. मी फॅमिलीला घेऊन खूप सेन्सिटिव्ह आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टी माझ्यावर खूप जास्ती इफेक्ट करतात. जसं की मी पहिल्यापासून तुम्हाला बोलत आली आहे की माझी फर्स्ट प्रायोरिटी ही माझी फॅमिलीच असेल लाईफटाईम. म्हणजे भलेही मी माझं काम मी कुठे जॉब पण करत असते, तरी पण माझी प्रायोरिटी फॅमिलीच राहिली असती. थोडे दिवस काम करणंच बंद करून टाकलं असतं किंवा मी सुट्ट्या घेऊन टाकल्या असत्या किंवा मी कामच करणं बंद केलं असतं. म्हणजे मला फॅमिलीला घेऊन मी खूप जास्ती सेन्सिटिव्ह आहे आणि खूप जास्ती प्रायोरिटीत आहे माझी फॅमिली माझ्या. म्हणून मी व्लॉग पण जर का शूट करून ठेवले तर मला असं नसतं की मी ते टाकायलाच पाहिजे. मला ते विराट किती अत्तरचा वास येतोय. त्याच्यामुळे असं नसतं की मी आता शूट केलं तर मग मला ते टाकायचंच आहे. तर मी ते नाही टाकत. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर सेकंड प्रायोरिटी तुम्ही आहात. किती केलं तरी खूप वर्ष झाले आपण कनेक्ट झालोय. तर माझ्या माइंडमध्ये असतं की म्हणजे मी मेसेजेस कुठे ना कुठे वाचत असते. माझं मेसेजेसकडे लक्ष असतं. तर मला होतं की अरे तुमच्याकरता हे बनवायला पाहिजे, अरे तुमच्यासोबत हे शेअर करायला पाहिजे. कुठे ना कुठे कनेक्शन बनून जातं. जसं तुमचं पण बनलं असेल, मला बघायची तुम्हाला सवय झाली असेल तर आणि जर का तुम्ही खूप जास्ती बघत असाल तर तुम्हाला फील होत असेल फॅमिली मेंबरसारखं फिलिंग येतं की अरे म्हणजे एक लाईफचा पार्ट बनून जातं. तसं तुम्ही माझ्या लाईफचे पार्ट बनून गेलेले आहात. मी बऱ्याच ज्या माझ्या मैत्रिणी बहिणी आहे ज्या कमेंट्स करतात मला नेहमी, तर आता लिटरली माझे नावं पण पाठ झाले. विराट गॅस बंद कर ना प्लीज. हां, तर आता माझे नावं पण लिटरली पाठ झालेले आहेत, पण मी ते सांगणार नाही. पण मी ओळखते. म्हणजे मी जरी पर्सनली आपण ओळखत नसू, तरी पण मी कमेंट्स वाचून आणि इतक्या फ्रिक्वेंटली कमेंट्स असतात ना, की मला जर कधी कमेंट नाही दिसलं तर मला स्वतःला प्रश्न येतो, की आता कमेंट का नाही केलं? म्हणजे एवढं माझं लक्ष असतं. म्हणजे मी खूप लवकर कनेक्ट होते. आता तुम्ही समजून जा तुमच्यातल्या ज्या पण विमेन्स आहेत, ज्या मला नेहमी कमेंट्स करतात, तर मी तुम्हाला तुमच्या नावाने ओळखते आणि मला तुमच्या कमेंटची सवय झालेली आहे. तर तुम्ही मला न चुकता कमेंट्स करत राहा आणि मी लवकरच गिव्ह अवे पण करणार आहे.
जसं 1-1.5 वर्षापूर्वी मी गिव्ह अवे केलेलं मेकअप प्रोडक्ट्सना घेऊन, आता मी वन पीसेसना घेऊन पण करणार आहेत. माझ्याकडे बरेच असे वन पीस आहेत जे, पण मग त्याला तुम्हाला बारीक असायला लागेल, कारण की मी एकदा घातलेला ड्रेस दोनदा आपण घालू शकतो, त्याच्यानंतर रिपीट करणं अशक्यच आहे असं मला वाटतं. कारण मी अशा ठिकाणी राहते जिथे खूप रेअरली वन पीस घातलं जातं. ते एखादी पार्टी असेल किंवा बर्थडे असेल किंवा कुठे बाहेर, आणि माझं बाहेर जाणं जास्ती होत नाही. तुम्ही बघितलं असेल मी फिरायला पण खूप कमी जाते. वर्षातून एखाद वेळी माझं बाहेर फिरणं होतं, ते पण धार्मिक ठिकाणी होतं जिथे आपण साडीच वेअर करू शकतो, पंजाबी ड्रेस. बाकी असे तर किती सारे प्लॅन आहे जिथे मी इतके छोटे छोटे कपडे घेऊन ठेवले, पण मला जाताच येत नाही आणि जाणंच होत नाही आहे. जसं गोवा झालं, गोव्यासाठी मी आधी शॉपिंग करून ठेवली आहे, पण मला गोव्याला जाता येत नाही आहे. आणि मला गोव्याला इतके स्वप्न माझे, म्हणजे गोवा इथे बरेच तुमच्यातल्या बघणाऱ्या सगळ्याच गेल्या असतील मला असं वाटतं, मीच एकटी गेलेली नाही आहे. तर तिथे मी इतके छोटे छोटे कपडे घेऊन ठेवले मला घालायला, कारण मला खूप आवडतं. मी म्हणजे छोटे छोटे कपडे घालायला मला आवडतं. माहीत नाही का, पण मला पहिल्यापासून आवडतं. मी लग्न होण्याच्या आधी पण मी घरात घालायचे कपडे आणि मला पहिल्यापासून आवडतं. पण परिस्थिती बघून आवडतं, सिच्युएशन बघून आवडतं आणि ठिकाण बघून आवडतं. जर मी मुंबईला कुठे तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, मी छोटे कपडे तेव्हा घालते, किंवा वन पीसेस झालं, गाऊन झालं, तर मी मुंबईला असेल किंवा नाशिकमध्ये पण कुठे बर्थडे सेलिब्रेशन असेल, प्रायव्हेट आम्ही दोघंच कुठेतरी फिरायला गेलेलो आहे, अशा ठिकाणी गेलो असेल, सुलाला कुठे गेलो आहे, तेव्हाच वन पीस घालणं होतं. बाकी मी अननेसेसरीली छोटे कपडे नाही घालत. वेस्टर्न वेअर मी फक्त ठिकाण बघून घालते. त्याच्यामुळे माझ्याकडे इतका स्टॉक आहे, मी एक दुकान टाकलं ना तर त्या दुकानात इतके कपडे बसून जातील, इतके कपडे मी आधीच घेऊन ठेवले, पण ते घालणं होतं नाही आहे. आणि मला घालायचं आहे, पण ते मी घालू शकत नाही आहे. इथे तर घालणं पॉसिबलच नाही आहे. आणि जे पण मी वेअर केलेले ते 1-2 वेळा घातलेले, तर ते मला रिपीट करायची इच्छा होत नाही, कारण ते रिपीट केलं तर मग जे घेतलंय ते कधी घालू असा प्रश्न आहे. तर त्याचा गिव्ह अवे मी करणार आहे. जर का तुमची SM साईज असेल तर ते तुम्हाला येऊन जाईल, किंवा तुम्ही कॉलेज गर्ल असाल तर तुम्हाला ते कामी येईल. पण लवकरच मी तो व्लॉग घेऊन येते. पहिले मी माझं सगळं होम टूर सगळ्या गोष्टी शेअर करेन, त्याच्यानंतर मग मी तो व्लॉग घेऊन येईल, तो व्हिडिओ घेऊन येईल, आणि मग मी तेव्हा गिव्ह अवे करेन. तर हां, मला आता बसून फक्त एवढं सांगायचं होतं की आमचे काका वारले ना, त्याच्यामुळे माझे व्हिडिओज, आजी वारली, मग नंतर काका वारले, त्याच्यामुळे व्हिडिओज येत नव्हते. पण आता मी व्हिडिओ डेली टाकण्याचा प्रयत्न करेन. बस एवढंच बोलायचं होतं मला, जास्त काही बोलायचं नव्हतं. अजून काय बोलायचं होतं? हां, स्किन केअर पण मी मधून तुम्हाला टाकत जाईल. आणि कसं असतं ना की माझ्याकडे बोलायला इतकं भांडवल आहे ना, आणि स्किन केअरचं पण कसं असतं ना की घरामध्येच बसून स्वतःला ब्युटिफुल बनवू शकतो, हे मी नेहमी एव्हरी सिंगल व्हिडिओमध्ये बोलत असते. आणि मी हे रिपीट का बोलते, कारण ह्याच्याने माणूस बूस्ट होतो आणि गोष्टी त्याला सुचतात. म्हणजे एक असतं ना की आपल्याला विसर पडतो की अरे हा, तर कुणाच्या तरी तोंडून ऐकतो तर आपल्याला परत लाईट पेटते, आपली ट्यूब पेटते की अरे हां, हे रेमेडी करायला पाहिजे, हे करायला पाहिजे. म्हणून मी हे रिपीट करून बोलते की घरातच अशा गोष्टी आहेत ना आपल्या, की आपल्याला डॉक्टरकडे जाण्याची गरजच नाही आहे. तर म्हणून आपण प्रत्येक वेळी डॉक्टर करण्यापेक्षा आहे ना, स्वतःहूनच काय करू शकतो या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे. आणि माझ्याकडे आता जर मी आता इथे बोलायला बसले ना, विराट तुम्हाला ओढतोय बब्बू, माझं वासरू माझ्या अराउंडच असतं. म्हणजे मी कुठे पण असेल तिथेच खुड कोंबडीसारखा फिरत असतो. मी जर दिवसभर बोलत बसले ना अशी, तर माझ्याकडे इतकं काही आहे बोलायला, इतकं तोंड भांडवल आहे माझ्याकडे. आणि मी तुम्हाला सांगू इच्छिते की मला जास्ती बोलायला नाही आवडत. हां, पण ते तेव्हा जेव्हा मी अननोन ठिकाणी असेल, किंवा मी कुणाला जास्त ओळखत नसेल, मी कुणाच्या घरी गेली असेल, किंवा माझ्या फॅमिलीतलं कोणी मेंबर नसेल, फ्रेंड नसेल, तेव्हाच. अदरवाईज जर का मी खूप जास्ती बोलते, खूप बडबडतीये आणि सारखी बडबडतीये, तर याचा अर्थ असा समजायचा की समोरचा एकतर माझा फॅमिली मेंबर आहे, माझ्या खूप करीब आहे. आता जर का मी तुमच्याशी एवढ्या गप्पा मारते, तर समजून जा की तुम्ही माझे कोण आहात. हो, तेच आज जे तुम्ही समजताय आणि जे मी बोलले, त्याच्यामुळे हेटर्स तुम्ही पण समजून जा की तुम्ही
किती पण हेट केलं किंवा किती पण रॉंग कमेंट मला केल्यात तरी पण मी तुम्हाला माझ्या जवळचं समजते. सो बस मला एवढंच बोलायचं होतं. आणि क्लचर बघता किती क्यूट आहे, गर्लिश आहे बट क्यूट आहे बोवाला. आणि मी हे त्याच्यामुळे काढून ठेवलं आहे कारण की हे जर का मला दिसलं तर मी तेवढंच लवकर हा लूक क्रिएट करेन किंवा मी हे कपडे घालेन. खूप दिवसांचं माझ्या मनात आहे की मला असा क्यूट गर्लिश लूक घेऊन शूट करायचं आहे, तर ते पण राहून जातं आहे डेली रुटीनमुळे. तर इतकं माझं बिझी शेड्यूल होऊन बसलं आहे, इतके कामं, जे घरातले कामं संपतच नाही आहे. आणि या सगळ्या सिच्युएशनमध्ये ना मला मेड पण लावायला प्रॉब्लेम नाही आहे, पण काय होतं आहे ना, माझ्या घरात पसाराच असा राहतो आहे किंवा गोष्टी अशा सेटच नाही आहेत की मी कुठली मेड बोलवेन आणि मग ती सगळं आवरून जाईन. कारण की जर मी आत्ता ह्या परिस्थितीमध्ये एखादी मेड लावली आहे ना, तर कॉन्स्टंट मला तिच्या मागे 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 उभं राहायला लागेल, कारण अजून खूप साऱ्या गोष्टी सेट करणं बाकी आहे. इवन माझं जे पण आहे, गोल्ड असेल, काही असेल, तर ते असंच पडलेलं असतं. महत्त्वाच्या सगळ्या गोष्टी अशा वाऱ्यावर पडलेल्या असतात. तर मी कुणाला इझिली असं घरामध्ये एंटर करवून आणि कामाला नाही लावू शकत. आणि मी जर सपोज लावतीच आहे तर मला मागेच उभं राहून आणि मग करवून घ्यावं लागेल, म्हणजे एक ती ड्युटीच लागेल मला. त्यापेक्षा बेटर की मीच करून घेते, कारण त्याचा टाईम जाणार, परत ते टाईम देणार. आणि मी लावलं पण होतं, असं नाही आहे, टू बी ऑनेस्ट मी लावलं पण तो टाईमच मॅच नाही होत. म्हणजे त्यांचा नखरे इतके असतात की आज जर सपोज आज 8:30ला आलेत तर मग उद्या 11लाच येईन. मग काय फोनच येईन की मला दुपारी येऊ का, मी इकडे इकडे काम आहे, त्यांना लवकर जायचं आहे, मग मी तिकडे काम करून येते. किंवा मग एखादे 2 दिवस सुट्ट्याच घेऊन घेणार. मग त्याच्यानंतर म्हणजे एक रोजचे ते नखरे मला होतच नाही आहे मॅनेज. त्यापेक्षा मी काय करते, पहिले सेट करते सगळं आणि मग नंतर मला माझ्या पद्धतीने मेड लावावीच लागेल. कारण की रोज झाडून, फरच्या पुसणं, पसारा आवरणं, भांडी, कपडे नाही पॉसिबल होत. तर बेसिक गोष्टींसाठी मेड असणं खूप गरजेचं आहे. पहिले तरी कपड्यांना मेड होती खाली, अजूनही आहे, बट वरती मी अजून बोलवत नाही आहे. तर मग कपड्यांना, भांड्यांना आणि झाडू फरशीला मेड लागली ना तर बराच टाईम माझा वाचेल आणि त्याच्यातून मी स्वतःसाठी टाईम काढू शकते किंवा माझा टाईम वाचेल तर मी बाकीच्या गोष्टी करू शकते. तर असं नाही आहे की माझ्या मनात नाही आहे किंवा लाईफ टाईम हेच चालणार आहे, पण थोडे दिवस तरी मला स्वतःहून सगळ्या गोष्टी कराव्या लागतील, जोपर्यंत सगळं सेट होत नाही आहे तोपर्यंत. मेड बोलवायची असेल तर तुमचं घर पण तसं पाहिजे ना. तुम्ही वाऱ्यावर गोष्टी फेकतायत, वाऱ्यावर गोष्टी सगळ्या आहेत आणि मग तुम्ही अननोन कुणाच्या तरी भरोशावर घर टाकून नाही करून घेऊ शकत. त्याच्यामुळे सध्याची ही माझी परिस्थिती आहे. आणि अजून जर मी बोलत बसले तर हा रात्रीपर्यंत व्हिडिओ चालणार आहे, कारण आता मी बघतीये कंप्लीट 9 मिनिटं झालेले आहेत आणि मी स्टील बोलते. ह्याच्यातलं मला बरंच बोलणं काटावं लागणार आहे, पण हे जे बोलले ते मी नाही काटणार. 3 hours later. आता मी पिते चहा. मम्मींचं काय चाललंय काय माहिती. मम्मींचा आवाज येतोय मला. माझ्या सासूबाई बोलतायत बाहेर, काहीतरी चाललंय त्यांचं. आमच्या इथे पाण्याचा इश्यू झाला, तो मी तुम्हाला उद्या सांगते. कारण की आता सांगायला गेले ना तर रात्र होऊन जाईल, माझे गाराणे संपणार नाही. कोणाकोणाला फुलपात्रामध्ये चहा प्यायला आवडतं. मला लहानपणापासून फुलपात्रात चहा प्यायला आवडतं. मग मी याच्यातच पिते चहा. जेव्हा पण बनवते तेव्हा ह्याच्यातच चहा पिणं होतं. काय मम्मी? हा, ते बाहेर गेले. आले मी. सासूबाई बोलवत आहे. हा बाबू, आणून ठेवतो ग्लास. जा ना, पुदिना घेऊन ये खालून. जा जा ना बेटा, दादाला चहा करायचा. जा विराट, तू कामच नाही ऐकत एका शब्दात. अरे तू पड ना, तू पहिले घेऊन तर ये. माझं वासरू